नमस्कार. महाराष्ट्र उद्योग नेटवर्क टीम महाराष्ट्र उद्योग नेटवर्क या आज सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक एंटरप्रिनर डे, जागतिक उद्योजकता दिवस आहे आणि आज आपल्याकडे एक उद्योजक आलेले आहेत. त्यांच्याविषयी आपण इत्थंभूत माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नमस्कार. मी पर्सनल फायनान्स प्रोफेशनल प्रमोद कोल्हे. दिव्या फायनान्शियल सर्व्हिसेस नावाने माझा बिझनेस आहे. मी डोंबिवलीतून ऑपरेट करतो माझा बिझनेस आणि पॅन इंडिया लेवलला आहे, म्हणजे ऑनलाईन असल्यामुळे ते सगळीकडे आपण माझे दिल्लीला मुंबईला सगळीकडे क्लायंट्स आहेत आणि मी म्हणजे क्लायंटच्या फायनान्शियल वेलबिंगसाठी काम करतो. जसं की म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या फॅमिलीचे फायनान्शियल गोल अचीव्ह करायचे असतात. हे जे इम्पॉर्टंट गोल असतात लाईफमध्ये, की जसं की मुलांचं शिक्षण असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग असेल आणि वेल्थ क्रिएशन करायची असेल, तर ते गोल अचीव्ह करून देण्यासाठी मी त्यांना हेल्प करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लायंट सॅटिस्फॅक्शन हे सगळ्यात माझं महत्वाचं ध्येय असतं. आणि 2026 पर्यंत 2000 कुटुंबांना मी आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याचं माझं ध्येय आहे. आपण आज सर व्यवसाय केव्हापासून सुरू केला? 5 वर्षापासून मी साधारण 2019 पासून मी हा चालू केला बिझनेस आणि माझा ऑनलाईन मोठ्या प्रमाणावर होता आणि 1 to 1 किंवा असं मास प्रेझेंटेशन पण मी देतो. फायनान्शियल प्लॅनिंग अवेअरनेस मी बऱ्याच ठिकाणी करतो. असं आतापर्यंत जे आपण काम करत आहात आर्थिकतेचं, आज जी आर्थिक साक्षरता खूप महत्वाची झाली आहे आणि त्याच अनुषंगाने आज तुम्ही काम करताय, तर तुम्हाला जे काही अडथळे आलेले आहेत तर त्याचं कसं निराकरण तुम्ही केलं? हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली कसं आहे, आर्थिक साक्षरता हा खूप म्हणजे कॅज्युअली घेतात लोक. म्हणजे नॉर्मली कसं आहे, लोक त्यांचा बिझनेस म्हणा किंवा नोकरी म्हणा याच्यावरच एवढं फोकस असतं त्यांचा, की जो ते पैसा कमवतात ते कसं मॅनेज करायचं याच्याबद्दल ते शिक्षण घेत नाही किंवा विदाऊट नॉलेज ते कुठे चुकीच्या इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांना लॉस होतो. तर सगळ्यात महत्वाचं काय असतं, की आपण जो पैसा कमवतो म्हणजे इन्कम करतो तो कुठे एक्सपेन्स करायचा, कुठे इन्व्हेस्ट करायचा याच्याबद्दल पुरेसं नॉलेज नसल्यामुळे लोकांना तो लॉस होतो. तर माझं हेच काम आहे, की लोक जे इन्कम करतात त्याचं ते कुठे चांगल्या रीतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतील आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या फॅमिलीचे गोल अचीव्ह करू शकतील याच्याबद्दल मी त्यांना नेहमी गाईड करत असतो. आणि सगळ्यात माझा USP असा आहे, की त्यांची फायनान्शियल जी सिच्युएशन असेल आणि जी कुटुंबाची त्यांची पार्श्वभूमी असेल त्याप्रमाणे मी त्यांना सजेस्ट करतो आणि रिस्क प्रोफाईल त्यांचं बघून त्यांना मी गाईड करतो इन्व्हेस्ट कसं करायचं ते. ग्रेट. तर आज जो आपण पाहतोय की आज उद्योजक इंटरनॅशनल एंटरप्रेन्योर डे आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपले उद्योजक प्रमोद कोल्हे सर, जे गेली 5 वर्ष आज आर्थिक साक्षरतेचा त्यांनी वसा घेतलेला आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी समाजाला संबोधन काय करू शकता, त्यांना काही काय गाईड करू शकता? संबोधन म्हणजे कसं आहे, की नॉर्मली आपण जो मेहनतीने कमवलेला पैसा आहे तो योग्य ठिकाणी जर आपण गुंतवला तर आपल्याला मानसिक समाधान पण असतं आणि जो लॉस होणार असतो त्याच्यापासून पण वाचतो आपण. कारण हल्ली बरेच स्कीम अशा येतात मार्केटमध्ये किंवा जे रिटर्न जास्त देणारे असतात, की जे लोक बोलतात त्याला आणि मग जास्त तिकडे गुंतवतात पैसा आणि मग नंतर पस्तावतात. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण एका सुरक्षित ठिकाणी आपण गुंतवले पाहिजेत. जर समजा त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, की आपण रिस्क किती घेतो त्याप्रमाणे आपल्याला रिटर्न, जेवढे हाय रिस्क असतील तेवढे रिटर्न्स तुम्हाला जास्त मिळू शकतात. याच्यामध्ये कसं आहे, पण हाय रिस्क घेताना सुद्धा कॅल्क्युलेटेड रिस्क आपण घेतली पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये आता समजा कसं आहे, की नॉर्मली सगळ्यात मोठा पैसा जर कुठे बनत असेल तर तो बिझनेस मधून बनतो आणि बिझनेसमध्ये गुंतवण्याचा सर्वात सोपा आणि महत्वाचा मार्ग असेल तो स्टॉक मार्केट आहे. कारण कुठलाही आपण स्टॉक जेव्हा बाय करतो तेव्हा कंपनीचे आपण पार्ट ओनर होतो. समजा आपण रिलायन्स कंपनीचा कुठला बाय केला, टाटा कंपनीचा शेअर बाय करतो, तेव्हा आपण त्या कंपनीचे पार्ट ओनर होतो आणि त्यांच्या बिझनेसच्या प्रॉफिटमध्ये आपण पार्टनर होण्याची आपल्याला संधी मिळते. तर याच्यामध्ये बरेच गुंतवणुकीचे प्रकार आहेत. ते मी क्लायंटला जेव्हा 1 to 1 जेव्हा बसतो तेव्हा त्यांना व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करून देतो आणि त्यांचे जे गोल्स असतील ते अचीव्ह करायला त्यांना हेल्प करतो. नक्कीच आपल्या अनुभवाचा सर्वांना नक्कीच फायदा होईल. आज उद्योजकता दिवस आहे आणि त्या उद्योजकता दिवस मध्ये आज जे उद्योजकतेचे धडे जे गिरवलेले आहेत ते प्रमोद सरांनी अतिशय चपखलपणे अगदी थोड्याशा ह्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. आपण इथे आलात आणि आपलं बहुमूल्य मार्गदर्शन त्याला केलं, त्याच्याबद्दल टीम महाराष्ट्र उद्योग नेटवर्क याचा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.